टांझानियामध्ये उसळलेल्या हिंसक निदर्शनांमध्ये 3 दिवसांमध्ये सुमारे 700 लोक मारले गेले असल्याचा दावा विरोधी पक्ष चाडेमाने केलाय। सध्या दार एस सलाममध्ये मृत्यूचा आकडा सुमारे 350 आहे, तर मवांझामध्ये 200हून अधिक आहे। देशामधील इतर ठिकाणांची आकडेवारी जोडली तर एकूण 700 लोकांचा मृत्यू झाला अशी माहिती चाडेमाचे प्रवक्ते जॉन टिकोका यांनी केली आहे। सत्ताधारी पक्षाच्या बाजूने झुकलेल्या निवडणुकांच्या निकालानंतर हे हिंसक निषेध सुरू झालाय आणि निदर्शकांनी पोस्टर्स फाडत पोलीस ठाण्यांवर सुद्धा हल्ले केले। सुरक्षा दलांची सुद्धा संघर्ष केल्याची माहिती आहे। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आण्विक शस्त्रांची पुन्हा एकदा चाचणी सुरू करण्याचे निर्देश दिलेत। यामुळे जागतिक तणाव पुन्हा वाढण्याची चिन्ह आहेत। ट्रम्प यांच्या या निदर्शनामुळे इराणमध्ये खळबळ उडाली आहे आणि इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी याला प्रतिगामी आणि बेजबाबदार तसंच आंतरराष्ट्रीय सुरक्षेसाठी धोकादायक म्हटलंय। अण्वस्त्रमुक्त शांततापूर्ण जागांसाठी प्रयत्न करण्यासाठी राष्ट्राच्या प्रयत्नांना थेट विरोध होत असल्याचं जपाननं म्हटलेलं आहे। ट्रम्प यांना नेमकी कोणत्या प्रकारची चाचणी करण्याचे आदेश दिले यावर त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं नाहीये। चीनने ऊट 450 या ट्रेनचं यशस्वी ट्रायल रन केलाय। या ट्रायल रनसह या ट्रेनच्या नावावर जगातील सर्वात वेगवान ट्रेनचा किताब नोंदवला गेलाय। ऊट 450 ही ट्रेन जगातील सर्वात हायस्पीड ट्रेन असणार आहे आणि या सर्वात वेगवान हायस्पीड ट्रेननं ताशी 896 किलोमीटर इतका वेग गाठलेला आहे। सध्या या ट्रेनचं ऑपरेशन मूल्यांकन सुरू आहे आणि या ट्रेनला विजेच्या धक्क्यानं तसंच वेगानं धावण्यासाठी खास डिझाईन देण्यात आलाय। या ट्रेननं जपानच्या ट्रेनचा सुद्धा विक्रम मोडलाय। त्याचा वेग 603 किलोमीटर प्रति तास आहे। इटालियन कलाकार कॅटेनेल यांच्या अमेरिका नावाच्या सोन्याच्या टॉयलेटची विक्रीसाठी लिलाव होणार आहे। हे 18 कॅरेट सोन्यापासून बनवलेलं पूर्णपणे कार्यरत टॉयलेट आहे। त्याचं वजन 101.2 किलो आहे। न्यूयॉर्कमधील सोथबीज नावाच्या लिलाव घरामध्ये 18 नोव्हेंबरला होणाऱ्या या लिलावाची सुरुवातीची बोली सध्या सोन्याच्या किमतीनुसार $10 दशलक्ष असणार आहे। याची पहिली आवृत्ती 2019 मध्ये इंग्लंडच्या पॅलेसमधून चोरीला गेलेली होती, जी अद्यापही सापडलेली नाहीये। लिलावापूर्वी 8 ते 17 नोव्हेंबर पर्यंत सोथबीजच्या मुख्यालयात ते प्रदर्शनासाठी ठेवलं जाईल। आंध्र प्रदेशमधील श्रीकाकुलम जिल्ह्यामधील काशीबुग्गा इथल्या व्यंकटेश्वर स्वामी मंदिरामध्ये एकादशीनिमित्त झालेल्या दर्शनासाठी मोठी गर्दी उसळली, पण अचानक झालेल्या धक्काबुक्कीमुळे चेंगराचेंगरी झाली। या दुर्घटनेमध्ये 9 भाविकांचा मृत्यू झालेला असून अनेक जण जखमी झाल्याची माहिती आहे। प्रवेशद्वाराजवळ शिर्डीमागे वर जाताना गोंधळ उडाला आणि त्यामुळे अनेक जण एकमेकांवर कोसळले। स्थानिक प्रशासन आणि पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी पोहोचून बचाव कार्य सुरू केलंय। जखमींना रुग्णालयामध्ये हलवण्यात आलेलं असून मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती सुद्धा व्यक्त होतीये। राजस्थानच्या कोटा जिल्ह्यामध्ये स्कूल बस आणि बोलेरोची धडक बसून भीषण अपघात झालेला आहे। यामध्ये 2 शाळकरी मुलांचा मृत्यू झालेला असून 100हून बरेच विद्यार्थी गंभीर जखमी झालेले आहेत। ही धडक इतकी भीषण होती की काही मुलं व्हॅनमध्ये अडकली होती आणि स्थानिकांनी तातडीने मदतकार्य सुरू केलं। तसंच बचाव पथकाने अडकलेल्या मुलांना बाहेर काढून रुग्णालयामध्ये हलवलेलं आहे। पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पुढचा तपास सुरू केलाय। दरम्यान अपघाताचं नेमकं कारण अजूनही स्पष्ट नाहीये। 10हून अधिक मुलं जखमी आहेत। केंद्र सरकारने केरळमधील 48 मार्गांवर सी प्लेन उतरवण्याची परवानगी दिली असल्याची माहिती केरळचे पर्यटन मंत्री मोहम्मद रियास यांनी दिली आहे। इंडिया वन एअर, मेरीटाईम इमर्जन्सी तसंच एअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड, पवन हंस लिमिटेड आणि स्पाइस जेट एअरलाइन्सला परवानगी देण्यात आलेली आहे। याच अनुषंगाने कोची ते इडुक्की या जिल्ह्यांमधील माट्टुपेटीमध्ये सी प्लेनचं चाचणी उड्डाण करण्यात आलं आणि या सेवेअंतर्गत 9, 15, 17, 20 आणि 30 प्रवासी क्षमतेची विमानं संचालित करण्यात येणार आहेत। या सेवेमुळे राज्यामधील 4 आंतरराष्ट्रीय विमानतळांवरील अंतर सुद्धा कमी होणार आहे अशी सुद्धा माहिती आहे। अहमदाबाद हवाई अपघातानंतर आर्थिक समस्यांशी झुंजत असलेल्या एअर इंडियानं टाटा सन्स आणि सिंगापूर एअरलाइन्स यांच्याकडे सुमारे 10,000 कोटी रुपयांच्या ताज्या आर्थिक मदतीची मागणी केली आहे। एअर इंडियानं दोन्ही भागधारकांना त्यांच्या हिस्स्यांच्या प्रमाणामध्ये अतिरिक्त निधी देण्याची विनंती केलेली आहे आणि यामध्ये टाटा सन्सचा जवळजवळ 75% आणि सिंगापूर एअरलाइन्सचा सुमारे 25% हिस्सा आहे। हा निधी पुरवठा इक्विटी किंवा बिनव्याजी कर्ज स्वरूपात असू शकतो आणि या प्रकरणावर
चर्चा सध्या सुरू आहे। श्रीरामाच्या दर्शनासाठी अयोध्येला जाऊ इच्छिणाऱ्या पुणेकरांसाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी आहे। विमान कंपनी इंडिगो लवकरच पुणे ते अयोध्या दरम्यान थेट विमान सेवा सुरू करणार आहे आणि राम मंदिराच्या लोकार्पणानंतर देशभरातील भाविकांचा ओढा सध्या अयोध्येकडे वाढलेला पाहायला मिळतोय। पुण्यामधून अयोध्येला विमानाने जाण्यासाठी प्रवाशांना आधी मुंबईला जावं लागतं आणि ज्यामुळे प्रवासामध्ये बराच वेळ वाया जातो। याच अनुषंगाने इंडिगोने रामभक्तांची सोय लक्षात घेऊन ही नवीन सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतलाय। इंडिगोने पुणे ते अयोध्या दरम्यान दररोज विमान सेवा चालवण्याची योजना आखली आहे। छत्तीसगड राज्याच्या स्थापनेला 25 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं यंदाचा राज्योत्सव खूप खास असेल। रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त राजधानी रायपूरमध्ये होणाऱ्या भव्य महोत्सवामध्ये प्रगतीचं दर्शन केलं जाणार आहे आणि यावेळी राज्याचे सगळे सरकारी विभाग त्यांची 25 वर्षांमधील उपलब्धी, योजना आणि नवनवीन उपक्रम जनतेसमोर सादर होणार आहेत। पर्यटन, कृषी, शिक्षण, आरोग्य, महिला आणि बालविकास यांसारखे विभाग त्यांच्या स्टॉल्समधून राज्याच्या विकासाची गाथा लोकांपर्यंत पोहोचवणार आहेत। विकास के 25 वर्ष या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित स्टॉल्सची उभारणी करण्यात येणार आहे। आज पंतप्रधान नरेंद्र मोदी छत्तीसगडला भेट देत असून राज्याच्या 25व्या स्थापना दिनाच्या रौप्य महोत्सवी सोहळ्यामध्ये सहभागी होते। या दौऱ्यामध्ये ते आरोग्य, पायाभूत सुविधा आणि ऊर्जा क्षेत्रांशी संबंधित 14,000 कोटींहून अधिक किमतींच्या विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी करणार आहेत। दौऱ्याची सुरुवात नवा रायपूरमधील श्री सत्य साई संजीवनी रुग्णालय दिल की बात कार्यक्रमामधून हृदय शस्त्रक्रिया झालेल्या 2500 बालकांशी संवाद साधून होईल। तसंच मोदी नवीन विधानसभा इमारत आणि माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या पुतळ्याचं अनावरण सुद्धा करणार आहेत। उत्तराखंडच्या स्थापनेला 25 वर्ष पूर्ण झाली आणि त्यामुळे डेहराडूनमध्ये नगर प्राधिकरणाने पर्यावरणपूरक सिल्वर जुबली पार्क उघडलेला आहे। या उद्यानामध्ये प्राण्यांच्या आकारामधील वनस्पती शिल्प, मुलांसाठी खेळाची क्षेत्र, पुरेशी प्रकाश योजना आणि बसण्याची व्यवस्था सुद्धा आहे। हे उद्यान पर्यावरणपूरक जीवनशैलीबद्दल जागरूकता पसरवण्यासाठी नैसर्गिक घटकांचा वापर करून हे केलं जात आहे। पूर्वी अतिक्रमण केलेल्या जमिनीवर उद्यान विकसित केलंय। राज्य सरकारने 25व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेल्या अनेक उपक्रमांपैकी हा एक उपक्रम आहे। जगप्रसिद्ध तिरुमला येथील भगवान व्यंकटेश्वर स्वामी मंदिरामध्ये पुष्पयज्ञ हा वार्षिक धार्मिक विधी मोठ्या उत्साहामध्ये पार पडला। श्रीवारी ब्रह्मोत्सवामध्ये झालेल्या कोणत्याही अनवधानाने झालेल्या चुकांचे प्रायश्चित घेण्यासाठी हा विधी केला जातो। या विशेष पूजेसाठी तब्बल 9 टन फुलांचा वापर करण्यात आलाय आणि यामध्ये 16 प्रकारची फुलं आणि 6 प्रकारच्या पानांचा सुद्धा समावेश आहे। त्यामध्ये गुलाब, जाई, कमळ आणि झेंडू या फुलांचा प्रामुख्याने समावेश पाहायला मिळतोय। या फुलांनी मंदिर परिसर रंगीबेरंगी आणि सुगंधित झाला। 2025 मध्ये हवामान बदलाच्या संकटाचा सामना करण्यासाठी ज्यांनी उल्लेखनीय काम केलंय अशा जगभरातील प्रभावशाली व्यक्तींचा समावेश सुप्रसिद्ध मासिक टाइमने त्यांच्या यादीमध्ये केलेला आहे। टाइम 100 क्लायमेट या नावाने जाहीर केलेल्या यादीमध्ये भारतामधील सोनम वांगचुक यांचा सुद्धा समावेश आहे। सोनम वांगचुक यांनी परंपरेला विज्ञानाची जोड देत हिमालयाच्या उंच पर्वतरांगांमध्ये आईस स्तूप या अद्भुत नवकल्पनेद्वारे जलसंकटावर उपाय शोधलेला आहे आणि याचीच दखल टाइमने घेतली आहे। ऑपरेशन सिंदूरनं भारताची बहुआयामी युद्ध क्षमता सिद्ध केलेली आहे असं विधान कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिल्लीमधील चाणक्य डिफेन्स डायलॉगमध्ये केली आहे। पाकिस्तानने माहितीच्या आधारावर आणि आघाडीवर केलेल्या खोट्या प्रचाराला भारताने प्रभावी प्रत्युत्तर दिल्याचं सुद्धा त्याने नमूद केलंय। डिजिटल साक्षरतेची गरज अधोरेखित करत आधुनिक युद्ध गोळ्यांनीच नव्हे तर बाईट्स आणि बॅटविट्सनं लढली जातात असं सुद्धा त्या म्हणाल्या। तिन्ही दलांच्या समन्वयाचं हे ऑपरेशन प्रतीक असून तरुणांनी तंत्रज्ञान, शिस्त, धैर्य आणि नवोन्मेष यांचा संगम साधून राष्ट्र निर्मितीमध्ये योगदान द्यावं असं आवाहन सुद्धा कर्नल सोफिया कुरेशी यांनी केलंय। एनडीआरएफ दलाकडून लडाखच्या कारगिलमध्ये रासायनिक, जैविक तसंच अण्वस्त्र तत्कालीन परिस्थितीवर जिल्हास्तरीय मॉकड्रिलचं आयोजन करण्यात आलं आणि कारगिल जिल्हा प्रशासन, डीडीएमए, यूटीडीआरएफ, लडाख पोलीस आणि स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्यानं हे मॉकड्रिल पार पडलेलं आहे। शालेय विद्यार्थ्यांनी सुद्धा यामध्ये सहभाग घेतला। पीपीडीयू, जॅक, अँगल कटर,
हायड्रॉलिक पंप आणि लिफ्टर यांसारख्या उपकरणांचा वापर यावेळी समजावून सांगण्यात आला. सुप्रीम कोर्टाने भटक्या कुत्र्यांच्या प्रकरणामध्ये सगळी राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना 3 नोव्हेंबरला प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश दिलेत. कोर्टाच्या 22 ऑगस्टच्या आदेशाचं पालन न झाल्यानं कोर्टाने नाराजी व्यक्त केली आहे. पश्चिम बंगाल आणि तेलंगणा वगळता कोणत्याही राज्यानं किंवा केंद्रशासित प्रदेशाने अनुपालन प्रत दाखल केलेली नाहीये. कोर्टाने अॅनिमल बर्थ कंट्रोल नियमांसंदर्भात माहिती मागितली होती. दिल्लीमध्ये बिघडत्या हवेच्या गुणवत्तेला आळा घालण्यासाठी एअर क्वालिटी मॅनेजमेंट कमिशननं महत्त्वाचा निर्णय घेतलाय. एअर क्वालिटी मॅनेजमेंट यांनी इतर राज्यांमधून येणाऱ्या जुन्या BS3 डिझेल ट्रक आणि मालवाहू वाहनांना दिल्लीमध्ये प्रवेश करण्यास बंदी केली आहे. इतर राज्यांमध्ये नोंदणीकृत सगळी वाहनं GPS6 अंतर्गत येत नाहीयेत आणि त्यांना दिल्लीमध्ये प्रवेश बंदी करण्यात आली आहे. या नियमाचा मुख्य उद्देश जुन्या डिझेल इंजिन असलेल्या मोठ्या व्यावसायिक वाहनांमुळे होणार असून प्रदूषण सुद्धा कमी करणं हा उद्देश आहे. तामिळनाडूमध्ये तिरुपूर महापालिकेने प्रस्तावित केलेल्या कचरा डेपोच्या विरोधात चिन्ना कलिपलायम आणि आसपासच्या 700हून अधिक गावकऱ्यांनी जनावरांसह रस्त्यांवर उतरत तीव्र आंदोलन केलंय. तिरुपूर महापालिकेच्या 60 वॉर्ड्समधील कचरा सध्या परिसरामधील खाणींच्या खड्ड्यांमध्ये टाकला जातोय. मात्र नागरिकांच्या सततच्या आक्षेपामुळे प्रशासनाने चिन्ना इथं महापालिकेच्या जागेवर नवीन कचरा डेपो उभारण्याचा निर्णय घेतलाय. या निर्णयाला पंचायतीच्या स्थानिक रहिवाशांनी प्रखर विरोध दर्शवलेला आहे. पंजाब पोलिसांनी पाकिस्तानशी संबंधित असलेल्या एका आंतरराष्ट्रीय शस्त्र तस्करी टोळीचा पर्दाफाश केलाय. या प्रकरणी 7 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. कारवाईमुळे सीमा पार चालणाऱ्या अवैध शस्त्रास्त्र पुरवठा साखळीला मोठा धक्का बसलाय. अटक केलेल्या आरोपींकडून 15 अत्याधुनिक पिस्तूल जप्त करण्यात आलेली आहेत आणि हे सर्व आरोपी सोशल मीडियाच्या माध्यमातून पाकिस्तानमधील हँडलर्सच्या संपर्कामध्ये होते. ते पंजाबभर अवैध शस्त्र खरेदी आणि पुरवठा करण्याच्या कामामध्ये सक्रिय होते असं सुद्धा पोलिसांच्या प्राथमिक तपासामध्ये उघडकीस आलंय.